आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल। मानोरा पंचायत समितीच्या अभियंत्यांनी उघड पैशाची मागणी, भ्रष्ट कारभाराच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू। मानोरा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनेअंतर्गत रोजगार हमी योजनेतून अनुदान तत्वावर दिल्या जाणाऱ्या घरकुलाचे हप्त्याची रक्कम हात ओले केल्याशिवाय कोणालाच मिळत नसल्याच्या विरोधात 2 माजी पंचायत समिती सदस्यांनी तक्रार केली होती। करूनही प्रशासनाकडून कुठल्याच पावले उचलले जात नसल्यामुळे आज मानोरा पंचायत समिती कार्यालय परिसरामध्ये असंख्य नागरिक व काही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन केले। पोहरादेवी ग्रामपंचायत हद्दीतील ई क्लास गट नंबर 16 मधील 6 लाभार्थ्यांचे मंजूर प्रस्ताव वारंवार सांगूनही संवर्ग विकास अधिकारी यांनी शासनाकडे न पाठवल्यामुळे सदरहू लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागले। असा असल्याचा आरोप माजी पंच सदस्य विजय अनंतकुमार पाटील यांनी लेखी स्वरूपात पंच प्रशासनाकडे केला होता। प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, घरकुल योजना, शबरी घरकुल योजना आणि मोदी घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आपापल्या घराचे बांधकामे पूर्ण करूनही पहिला, दुसरा आणि अंतिम हप्ता वितरित करण्याची जबाबदारी ज्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंते आहे ते लाभार्थ्यांना उघडपणे पैशाची मागणी करतात। ज्यांनी पैसे दिले त्यांचीच देयके काढतात। जे पैसे देऊ शकले नाहीत त्यांची बिले अडविली जातात। एवढेच नाही तर घराचे बांधकाम पूर्ण झालेले असूनही त्यांना बिल देण्यापासून रोखले जात असल्याच्या या गंभीर प्रकाराविरोधात हे धरणे आंदोलन आज मानोरा पंचायत समिती कार्यालय प्रांगणात करण्यात आले। या आंदोलनाच्या वेळी वाशिम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, माजी पंचायत समिती सदस्य विजय अनंतकुमार पाटील, रमेश महाराज, ठाकूरसिंग चव्हाण, प्रकाश राठोड, अशोक चव्हाण, निळकंठ पाटील, सुरेश जाधव यांच्यासह शहर व तालुक्यातील असंख्य महिला व पुरुष नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्न पारखीसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, मानोरा, वाशिम। महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।